ज्यांना सेवा करण्यासाठी वेळ नाहीये त्यांनी फक्त दर गुरुवारी घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळताय तर 24 तासामध्ये अनुभव येईल, घर बाधा मुक्त होईल। जर घरामध्ये करणी बाधा असेल, भूत बाधा असेल, प्रेत पिशाच किंवा वास्तुदोष किंवा पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्हिटी जर घरामध्ये असतील तर निश्चितच दर गुरुवारी फक्त 10 मिनिटाचं आपल्याला काम करायचंय। 10 मिनिटाचं काम करतोय तर बघा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल, भगवंताची ताकद येईल आणि भगवंताची शक्ती आल्यामुळे नकारात्मक ऊर्जांना मार बसून नकारात्मक ऊर्जा घरातून पळून जातील। फक्त प्रामाणिकपणे गुरुवारच्या दिवशी 10 मिनिटं आपल्याला ही सेवा करायची। ही सेवा करतोय तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पडणार आहे, अनेक लोकांची कामं होणार आहेत, अनेक लोकांना यश, संपदा, संपत्ती, सर्व प्रकारचं भौतिक सुख प्राप्त होणार आहे। तर प्रामाणिकपणे सगळ्यांनी करून पहा। नवीन कोण असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि नवनवीन कंटेंट आणण्यासाठी अक्षरशः मला प्रोत्साहन मिळत असतं। जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा। कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट लिहून तुम्ही पाठवा, जेणेकरून अनेक लोकांचंही नामस्मरण होईल। अनेक लोक कमेंट फक्त वाचण्यासाठी येत असतात। तर मला तुम्हाला एक सांगायचंय, जर तुमच्या जीवनामध्ये अंधकार झालेला आहे, तुम्हाला कोणतीच वाट सापडत नाहीये आणि तुम्ही दुःखामध्ये आहात आणि आता असं वाटतंय की आपलं सर्व संपलेलं आहे, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाहीयेत, आपल्या घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये, मुलांची लग्न होत नाहीयेत किंवा मुलांना नोकऱ्या लागत नाहीये, पती व्यसनांच्या आहारी गेलेला आहे, घरामध्ये उत्पन्नाचे साधन बंद झालेले आहे, पैसा टिकत नाहीये, दवाखाना चालू आहे, दवाखान्यात रिपोर्ट काढतोय, सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात, पण आता डोकं पार हँग होऊन गेलेलं आहे, यातून बाहेर कसं पडायचं हा विचार सुद्धा मनामध्ये येत नाहीये, अक्षरशः जीवनाला कंटाळून गेलेलो आहे, अक्षरशः जीवन संपवावं असं वाटत आहे, तर निश्चितच थांबा। अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुमचा दादा इथं तुमच्यासाठी बसलेला आहे। एखादा तालीम करणारा पैलवान असतो, तो कुस्ती खेळण्यासाठी जातो, पहिल्या कुस्तीमध्ये तो हारतो, पण पुन्हा तो तालमीमध्ये येतो, सराव करतो, प्रॅक्टिस करतो, जोराने व्यायाम करतो, चांगला आहार घेतो आणि पुन्हा मैदानात जातो, पुन्हा हारतो, पुन्हा तो लढण्यासाठी तयार होतो, पुन्हा तो कसरत करतो आणि तिसऱ्या वेळेस तो पुढच्या पैलवानाला चितपट करतो। असं जीवनाचा अगदी आहे। जीवन आपल्याला नेहमीच चितपट करत असतं, पण त्याला आपण घाबरायचं नाहीये। वादळ नेहमीच येत असतं, समोरून आलेल्या वादळाला फक्त आपण तोंड द्यायचं काम आहे, आपण फेस करण्याचं काम आहे। त्या वादळाला सांगण्याची गरज आहे की माझ्या बापाने मला सांगून ठेवले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी फक्त मागे उभे आहेत। ही खून आपल्याला मनामध्ये रुतवून ठेवायची। मग किती मोठं संकट समोरून येऊ द्या, स्वामींना पाहूनच ते संकट अक्षरशः दूर होईन जाईल। तर उपाय मी तुम्हाला सांगतो, गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। 3 वस्तू लागतील, 3 वस्तू फक्त तुम्हाला घ्यायच्यात। एक म्हणजे हिंग असते बघा, हिंगाची चिमटभर अशी पावडर घ्यायची, 2 काळी मिरी घ्यायच्यात आणि 2 लवंगा घ्यायच्यात। या 3 वस्तू घरातून 4ही बाजूला फिरवायच्यात, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून। फिरवल्यानंतर तुम्हाला घराचा जो उंबरटा आहे तिथं एखाद्या प्लेटमध्ये ठेवून 2 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकून तुम्हाला त्या वस्तू प्रज्वलित करायच्यात आणि प्रज्वलित केल्यानंतर जे अर्क निघतोय, जो धूर निघतोय, असं तुम्हाला बाहेर करायचंय। आणि याच्या बरोबर गुरुवारच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त एक 10 मिनिटं तुम्हाला नामस्मरण करायचंय। आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी फक्त दत्त महाराजांची जन्मकथा येते, ती जन्मकथा फक्त आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकायची। बघा, घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये इडापिडा असतील, घरातून निघून जातील, बाधा, भूत, प्रेत, पिशाच काही असू द्या, ते सर्व घरातून निघून जाईल। फक्त करून पहा, येणारे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्सला टाका। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।